नमस्कार शिक्षक मित्रांनो. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने 18 फेब्रुवारी 2026 रोजी दोन खळबळजनक आणि सकारात्मक शासन निर्णय प्रसिद्ध केले आहेत. यामुळे आता शिक्षण सेवकांची जुनी सेवा वाया जाणार नाही आणि अनुभवी कर्मचाऱ्यांना हक्काचे वेतनही मिळणार आहे. हे दोन्ही बदल काय आहेत ते सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिला महत्वाचा बदल म्हणजे आता तुमची जुनी सेवा ग्राह्य धरली जाणार आहे. जुना नियम: आधी एका पदावरून दुसऱ्या शिक्षणसेवक पदावर गेल्यावर पुन्हा 3 वर्षे नवीन कालावधी पूर्ण करावा लागायचा. नवीन नियम: आता जर तुम्ही एका शिक्षणसेवक पदावरून दुसऱ्या शिक्षणसेवक पदावर विहित मार्गाने नियुक्त झालात, तर पूर्वीचा कालावधी विचारात घेऊन केवळ उर्वरित कालावधीसाठीच नवीन नियुक्तीचा कालावधी लागू राहील. फायदा: जुनी आणि नवीन सेवा मिळून 3 वर्षे पूर्ण होताच तुम्ही नियमित वेतन श्रेणीसाठी पात्र ठराल. दुसरा मोठा निर्णय अशा लोकांसाठी आहे जे आधीच सरकारी किंवा निमशासकीय सेवेत नियमित कर्मचारी आहेत आणि आता शिक्षण सेवक म्हणून रुजू झाले आहेत. वेतन निश्चिती: अशा कर्मचाऱ्यांना आता शिक्षण सेवकाचे मानधन न मिळता त्यांच्या पूर्वीच्या पदाच्या वेतन श्रेणीनुसार वेतन संरक्षण मिळेल. अटी: तुमची जुनी नियुक्ती सेवा प्रवेश नियमानुसार व वैध असावी, तुमच्याकडे स्थायित्व लाभ प्रमाणपत्र असावे आणि नवीन पदासाठीचा अर्ज सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीने केलेला असावा. कालावधी: जरी वेतन संरक्षण मिळाले तरी 3 वर्षांचा परिवीक्षाधीन कालावधी प्रोबेशन पूर्ण करणे अनिवार्य असेल. हे दोन्ही निर्णय 18 फेब्रुवारी 2026 पासून लागू झाले आहेत. ज्या शिक्षण सेवकांचा कालावधी 18 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू आहे, केवळ अशाच उमेदवारांना हा लाभ मिळेल. ज्यांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होऊन आधीच नियमित नियुक्ती झाली आहे त्यांना हा नियम लागू होणार नाही. हे नियम जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आणि 100% अनुदानित खाजगी शाळांमधील सर्व स्तरांवरील व माध्यमांतील शिक्षकांसाठी लागू आहेत. थोडक्यात सांगायचे तर सरकारने शिक्षण सेवकांवर होणारा अन्याय दूर केला आहे. आता तुमची सेवा आणि तुमचे वेतन दोन्ही सुरक्षित राहणार आहेत. हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की शेअर करा.